सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जे आपले शेतकरी बांधव मका पिकाला लागलेली आळी यापासून जे त्रस्त आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी आपण एक व्हिडिओ तयार करणार आहे। लास्टपर्यंत बघा। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण हे बघूया कशा प्रकारे आळी लागलेली आहे। या मका पिकाला बघा पूर्णपणे कुरदडून टाकलेला आहे। अधिक प्रमाणात आहे या प्लॉट मध्ये आळीचे प्रमाण बघू शकता। आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी आपण या मका पिकामध्ये उपस्थित आहे। तुम्ही बघू शकता आज ढगाळ वातावरण आहे आणि 30 तारखेपासून 3 एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्याच्यामुळे मका पिकावरती आपण आळीचा प्रादुर्भावापासून आपण नियंत्रण ठेवले पाहिजे। तर याच्यावरती आपण आळीचे 3 स्प्रे घेतलेले आहे, तरी सुद्धा आळी आटोप्यामध्ये नाही, हे तुम्ही बघू शकता। आता आपण आपल्या सहकार्याच्या एक माहितीनुसार एक औषध उपलब्ध आहे। त्या औषधाचा रिझल्ट 100% आहे। जे आपले शेतकरी बांधव आळीपासून या त्रस्त आहेत तर अशा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच या औषधापासून दिलासा मिळणार आहे। चला तर आपण त्या औषधाबद्दल माहिती जाणून घेऊया। हे औषध आहे प्रोपेक्स सुपर आणि याच्या बरोबर ती इम्बोज घ्यायचा आहे। हे आहे इम्बोज। हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। आपला जर फवारणीचा पंप 20 लिटरचा जर असेल, 20 लिटरचा पंप असतोच, पण 16 लिटर किंवा 20 लिटर असं आपण पाणी घेऊ शकतो। जर आपण 20 लिटर पाणी घेणार असेल तर 40 मिली पंपाला औषध हे वापरायचं आहे आणि इम्बोज 10 ग्रॅम असं कॉम्बिनेशन करून स्प्रे आपल्या मकाला ड्रिचिंग करून घ्यायचं आहे। जर आपण 16 लिटर जर पाणी घेणार असेल पंपाला तर 32 मिली हे प्रोपेक्स सुपर वापरायचं आहे। आणि रिझल्ट कशा प्रकारे आलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला सांगायचं आहे। आज दिनांक 29 मार्च रोजी आपण या प्लॉटमध्ये उपस्थित आहे आणि या प्लॉटची कंडिशन आपण तर बघितलीच आहे। आणि याच्यानंतर आपण एक व्हिडिओ तयार करणार आहे। हा स्प्रे आपण घेतल्यानंतर ह्याचा रिझल्ट आलेला आहे का नाही ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि जे शेतकरी बांधव आळीपासून त्रस्त आहेत मका पिकाला लागलेली, तर त्यांनी हे 100% औषध वापरायचं आहे, कारण ह्याचा रिझल्ट जबरदस्त आहे। आपण प्लॉट बघितलेला आहे, हे स्प्रे घेतलेला, ह्या औषधाचा स्प्रे घेतलेला प्लॉट आपण पाहिलेला आहे। त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये या औषधाचा आपण वापर करण्यास आज दिनांक 29 मार्च रोजी आपण सुरुवात केलेली आहे। आणि या ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असतो। त्याच्यामुळे वेळीत आपण फवारणी घेऊन मका पिकावरची जी आळी लागलेली आहे ते आपण कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा।